बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। सुरुवातीच्या कालामध्ये एनडीए आघाडीवरती असताना आपल्याला बघायला मिळते। असं असताना दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयामध्ये सध्या तयारी जी लगबग जी आहे ती सुरू असल्याचं बघायला मिळते। मी भाजपच्या मुख्यालयामध्ये आपण बघू शकतो कशा पद्धतीने मेजवानीचा बेत जो आहे तो आखला जात असताना बघायला मिळते। जिलेबी असेल किंवा सत्तूचे पराठे असतील, त्यानंतर लिट्टी चोखा असेल, कढी असेल, हे जे पदार्थ आहेत म्हणजे खास करून बिहारी पदार्थ जे आहेत ते बनवण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये मुख्यालयामध्ये सुरू असल्याचं आपण बघू शकतोय। सत्तू के पराठे खास ही सत्तू के पराठे जी आहे ती बिहारची ओळख आहे। कारण बिहारमध्ये आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने पुरणपोळी असेल, वडापाव असेल हे पदार्थ फेमस असतात, तसे बिहारमध्ये पराठे आणि त्यातही खास करून सत्तूचे पराठे जे आहेत ते खूप फेमस असतात आणि ते पराठे बनवण्याचं काम सध्या भाजपच्या मुख्यालयामध्ये सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। दुसरीकडे लगबग जर बघितली तर जिलेबी देखील बनतेय, सोबतच आणखी जे छोटे छोटे दुसरे पदार्थ आहेत तेही बनवतात। म्हणजे आपण बघू शकतो कढी देखील बनवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। लिट्टी चोखा हा बिहारचा खूप खास पदार्थ आहे आणि तो देखील या सगळ्या मंडळींनी जे आहे ते बनवल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। खरं तर आत्ताच निवडणुकीच्या कल याला सुरुवात झालेली आहे, कारण अर्धा तास झालेला आहे मतमोजणी सुरू होऊन, पोस्टल मतदान संपलेलं आहे। ईव्हीएमची मतमोजणी जी आहे ती आत्ता सुरू झालेली आहे, त्यामध्ये एनडीए आघाडीवरती दिसते ना। असं असताना भाजपकडनं मात्र मेजवानी सुरू असतानाची तयारी जी आहे ती आपल्याला बघायला मिळते। बिहारमध्ये नितीश कुमार यांचा पक्ष असेल आणि भारतीय जनता पार्टीचं एनडीएचं सरकार सध्या मागच्या काही काळापासून बिहारमध्ये आहे आणि आता पुन्हा एकदा बिहारमध्ये एनडीएचं सरकार येऊ शकतं असा विश्वास व्यक्त केला जात असताना दुसरीकडे भारतीय जनता पार्टीच्या मुख्यालयामध्ये मात्र मेजवानीचा बेत सुरू असल्याचं चित्र आपल्याला सध्या पाहायला मिळतंय। कॅमेरामन राकेश कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।